कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमः नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. कालच्या चिंतनामध्ये आपण विचार चालू होता की अर्जुन कसा अधिकारी आहे आणि त्याचा अधिकार कोणत्या गोष्टीमुळे संपन्न झाला, हे जे लक्षण जे आहे ते लक्षण म्हणजे वैराग्य आहे. म्हणजे बुद्धीच्या पोटामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी ब्रह्म व्हावं अशी त्याला ओढ लागलेली आहे, असे त्याला डोहाळे लागलेले आहे. डोहाळे शब्दाचा अर्थ मुमुक्षत्व आहे बरं काय. तीव्र मुमुक्षत्व म्हणजे डोहाळे आणि बुद्धिरूपी म्हणजे अंतःकरणामध्ये, आणि हे वैराग्याची एक त्याच्यामध्ये दिसून येत आहेत. आणि म्हणून वैराग्य असल्यामुळंच जरी दिवस अपुरे होते, माऊली बोलतात दिवस अपुरे होते तरीसुद्धा वसंत ऋतू आहे, आणि तो कसला वैराग्याचा वसंत ऋतू आलेला आहे. आणि त्यामुळं अर्जुन रूपी ह्या वृक्षाला सोहमभावांच्या या मोहरानं हे वृक्ष अगदी वाकून गेलेला आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं तो अधिकार संपन्न झालेला आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात याला जे जे मी आता सांगेन ते याला कळेल, कारण सांगितला न वचेला अभ्यासू वाया, याचा अभ्यास वाया जाणार नाही असा विचार करून भगवंतानी आता तो पंथराज शब्द वापरलेला आहे. तो पंथराज सांगायला सुरुवात करणार आहेत. पंथराज शब्दाचा अर्थ आहे तो ध्यान मार्ग जे आहेत, योगाच्या प्रक्रिया ज्या आहेत, ध्यानाच्या प्रक्रिया ज्या आहेत ते सांगायला सुरुवात करण्यापूर्वी माऊलींनी वर्णन करतात की तो मार्ग जो आहे पंथराज, तो का पंथराज म्हटलं त्याला कारण तर भगवान शंकर सुद्धा त्याच मार्गावरून वाटचाल करत जातात किंवा गेलेले आहेत, आणि म्हणून तो पंथराज आहे, श्रेष्ठ दर्जाचा मार्ग आहे. आणि त्यासाठी माऊलींनी सांगितलेलं आहे की प्रवृत्तीरूपीची जे झाड आहे त्या प्रवृत्तीरूपीच्या झाडाच्या तळाशी दिसती निवृत्ती फळाची या ओढी म्हणलेला आहे. म्हणजे निवृत्ती फळ म्हणजे हे साधनांचं फळ जे आहे, म्हणजे आरंभ वृत्तीपासून साधनांचा आरंभ प्रवृत्तीपासून निवृत्ती त्याचा शेवट होतो. म्हणजे प्रवृत्तीच्या झाडाला बुडापासून निवृत्ती रूपे फळे लागलेली आहेत असा विचार आहे. जे साधन हळूहळू टप्प्याटप्प्यानं, म्हणजे कर्मप्रधान असलेलं साधन नंतर कर्मापासून अलिप्तता प्राप्त करून देणारं त्याला फळ प्राप्त होतं. म्हणजे कर्मातूनच कर्माची अलिप्तता आहे. शरीराच्या द्वारे शरीराला न येण्याचं काम घडत असतं. तसं इथं वर्णन केलेलं आहे की प्रवृत्तीच्या द्वारा वाटचाल करत प्रपंचाला समोर धरून प्रपंचातूनच जात कृतार्थता प्राप्त करून घ्यायची आहे. प्रपंचात राहून प्रपंचाला मिथ्या मानणं फार कठीण गोष्ट आहे. इथं माऊली सांगतात की प्रवृत्तीच्या स्थळाशी ही निवृत्तीची फळे बघायला मिळतात आपल्याला, ना हळूहळू त्या टप्प्यानं जावं असा विचार आहे. कारण भगवान शंकर त्याच मार्गाने गेले आणि म्हणून हा योग हा पंथराज आहे असं माऊली बोलतात. 154 नंबर 24. पै योगी वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली की तेथे अनुभवाच्या पावली धोरणू पडला. धोरण म्हणजे मार्ग सापडला, धोरणू पडिला मार्ग सापडला. योगी वृंदे वहिली म्हणजे योग्याचे जे समुदाय आहे ते विचार न करता एकदम
आडवी आकाशी निघाली, आड मार्गाने हृदयाकाशाकडे निघाली. शब्द कसा वापरलेला आहे? मोक्षप्राप्ती लवकर व्हावी म्हणून सुरुवातीस काही हृदयाकाश पोचण्यासाठी योगी वृंद जे आहेत ते आडमार्गाने निघाले, परंतु नंतर मात्र की ते अनुभवाच्या पावली धुरून पडेला. पण अनुभवाच्या पावलाने जात असताना त्यांना हा पंथराज असा चांगला रस्ता सापडला. धोरणू पडिला म्हणजे हम रस्ता सापडला. त्यांना अंदाज आला की हे ब्रह्माशी किंवा योगाशी एकरूप होणं म्हणजे काय, तर हा अनुभव त्यांना प्राप्त झाला. पहिल्यांदा मात्र एकदम आडमार्गाने ते ब्रह्मरंध्राकडे जायलाच निघाले. ब्रह्मरंध्र शब्द परमपूज्य खंदारकर महाराजांनी वापरलेला आहे. काही ज्ञानेश्वरीमध्ये हृदयाकाशाकडे, कारण आकाश शब्द आहे ना त्यामध्ये, त्यामुळे आकाशाकडे म्हणजे हृदयाकाशाकडे जायला निघाले. पण पुढे अनुभवाच्या पावलाने जेव्हा ते गेले, अनुभवाच्या पावलाने म्हणजे अनुभव घेत 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 पुढे गेले असं वर्णन आहे त्यात. अनुभव घेत घेत जसे पुढे गेले तसे त्यांना मार्ग सापडला. म्हणजे हा मार्ग जो आहे, जो काही चुका जरी झाला, आडमार्ग जरी असला तरी आडमार्गाच्या द्वारे जात असताना सुद्धा अनुभव येत राहतात आणि अनुभवानं रस्ता सापडतो हे सांगायचं आहे. म्हणून अशी योगी वृंदी वहिली, काही योग्यांचे समुदाय, योगी वृंद म्हणजे योग्यांचे समुदाय, आडवी आकाश निघाले, आडमार्गाने ब्रह्मरंध्राकडे निघाले. आणि ब्रह्मरंध्राकडे जाताना अनुभव त्यांना यायला लागला आणि अनुभव येता येता तो रस्ता सापडला. साधनेची एक पद्धतच अशी आहे, साधना करत जात असताना यातली कुठलीही गोष्ट व्यर्थ जात नाही. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. नाम घेता घेता नामातून ध्यानात कधी आपण शिरतोय कळत नाही. ध्यान करता करता सुद्धा आपण नामाशी कधी एकरूप होतोय काय कळत नाही. त्यामुळे नाम ध्यान ही साधने जी आहेत ही दुसऱ्या साधनाला सहाय्यक ठरत असतात. पुढील साधनाची एक अनुभव आणून देत असतात. पुढील एक अनुभव जो असतो तो पुढचा अनुभव आणून देण्याचं काम त्यांच्यामध्ये असतं. त्यामुळं पहिल्या टप्प्यातच मला अनुभव येणार आहे असं समजून न करता सुरुवात करणं फार गरजेचं आहे. जसे हे योगी पुरुष जे आहेत ते हळूहळू वाटचाल करत निघाले. जायचं आहे ब्रह्मरंध्रापर्यंत, पण तरीसुद्धा हा अनुभवाचा रस्ता जो आहे तो हळूहळू साधनेनं सापडतो हे सांगायचा मुद्दा त्यामध्ये आहे. नंतर अनुभवाच्या पावलाने तो पंथराज जो आहे, ध्यानाचा मार्ग त्यांना सापडला. ती आत्मबोधाचिनी उजुकारे धाव घेतली एकसरे, की येर सकळ मार्ग निरुसरे सांडून या. उजुकारे म्हणजे सरळ वाटेनं, उजुकार म्हणजे सरळ वाट. तीही आत्मबोधाचिनी उजुकारे म्हणजे त्यांनी काय केलं, अज्ञानाचं सगळं इतर मार्ग आत्मज्ञानाच्या या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. म्हणजे प्रत्येक गोष्टीत विचार केला पाहिजे. आपलं साधन त्यापेक्षा साधनाकडे लक्ष देण्यापेक्षा, साधन तरी असू देत, साधन शुचिताही ठीक आहे, साधनाचा योग्य मार्गही बरोबर आहे, पण साधन म्हणून जर साधनामध्ये आपण जर गुंतायला लागलो तर साधन करणं एवढंच आपलं रोजचं काम आहे असं वाटायला लागतं. म्हणून साधन करणाऱ्या प्रत्येक साधकाची एक जबाबदारी असते, ती म्हणजे साध्याकडे लक्ष देऊन साधन करणं. हा फार मुद्दा महत्त्वाचा आपल्यासाठी सुद्धा आहे बरं का. हा योगाचा पंथ आपल्याला जमू नाही तर नाही जमू, हा भाग नंतरचा आहे. पण इथं जे वर्णन केले ना ते आत्मज्ञानाकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे. टार्गेट हा मोक्ष असला पाहिजे. त्यामुळे वाटेत असणारी खाच कळगी, वाटत असलेले आडमार्ग, काटेकुटे ह्या गोष्टी गौण ठरतात. ज्याला खरोखर तिथंपर्यंत पोचायचं आहे त्याच्यासाठी ती गौण आहे. आणि ज्याला नुसत्या साधनेकडे लक्ष द्यायचं आहे आणि साधनाच म्हणून करायचे आहे ते साधनामध्येच अडकतात. साध्याचा त्यांना पत्ता लागलेला नसतो, साध्याचा विचारसुद्धा मनामध्ये नसतो. साधन करणं आपलं काम झालं. रोज ज्ञानेश्वरी मी वाचतोय ना, संपला विषय. अरे पण ज्ञानेश्वरी का वाचतो, कशाबद्दल वाचतो, त्यातल्या शास्त्राचा मूळ उद्देश काय आहे, तुला ज्ञानेश्वरी कुठं नेणार आहे आणि कुठं घेऊन जायला निघालेली आहे, तुला तिथं जायचं आहे, हे ज्ञानेश्वरी वाट दाखवण्याचं काम करणार आहे. संत वाट दाखवण्याचं काम करतात, अन्य काही करत नाहीत. इथं विचार करताना म्हणलंय आत्मबोधाची उजुकारे, आत्मबोधाचा सरळ मार्ग आहे आणि त्या सरळ मार्गानं धाव घ्यावी लागते.
त्या ठिकाणी विचार करून चालत नाही. प्रपंचाची विविध आकर्षणं आहेत, साधनेमधल्या विविध प्रवृत्ती आहेत, अज्ञानाचे मार्ग आहेत, सिद्धीचे काटेकुटे आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला तोंड द्यावं लागतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे, सकळ मार्ग निदुसरे सांडून या. निदुसरे म्हणजे सगळे मार्ग जे आहेत अज्ञानाचे, हे सगळे मार्ग टाकून दिले. अज्ञानाचे मार्ग म्हणजे एखाद्या वेळा शून्य स्थिती लाभते. शून्य स्थिती म्हणजे अंधकारमय असं डोळ्यापुढे यायला लागतं. हे नामात सुद्धा अनुभव येतात बरं काय. आणि नाम आणि ध्यान, परमपूज्य काकांच्या भाषेत विचार केला तर यांना एकरूपता आहे. यांना एकरूप करून ते साधन करणं फार गरजेचं आहे. स्वतंत्र ध्यान आणि स्वतंत्र नाम यापेक्षा नामला जोडून ध्यान ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं नाम घेताना सुद्धा किंवा ध्यान करताना सुद्धा एकदा शून्यरूपता येत असते आणि एखाद्या साधकाला वाटते आपण तिथंच थांबावं. मस्त वाटायला लागले, बरं वाटायला लागले, आनंद वाटायला लागला. हा काही कोश ओरडून तो गेलेला असतो ना, आणि त्यामुळे काही कोश पाठीमागं पळत जातील तसे आनंदाची वृद्धी होत जाते. म्हणून आनंद वाढत वाढत जातो. काही वेळा सिद्धी प्राप्त होतात. डोळ्यापुढे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश दिसत असतात. नाम घेणाऱ्याला पण दिसतात बरं काय, ध्यान करणाऱ्याला पण दिसत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसत असतात. काही वेळा समोर उदबत्ती नसताना सुद्धा उदबत्तीचा वास यायला लागला की काय, असा अनुभव सुद्धा काही लोकांना येत असतात. काही वेळा सद्गुरू आपल्या समोर येऊन बसलेत असा एक अनुभव भास होत असतो. तर ह्या गोष्टी आपल्या प्रगतीला पोषक आहेत. फक्त मात्र ती प्रगती नव्हे बरं काय, तो शेवटचा टप्पा नव्हे. त्याला म्हणून म्हटलेलं आहे, अज्ञान सकळ मार्ग निदुसरे. हे मार्ग सोडावे लागतात. तिथंच थांबणं चुकीचं आहे. आपण प्रवासाला निघालो तर जाताना अनेक गोष्टी येत असतात. एका राजानं पण केला आणि त्यानं सांगितलं, मी अमुक ठिकाणी बसलेलो आहे आणि तुम्ही ज्यांना मी आता राज्यासाठी चांगला वारसदार शोधायला लागलोय, म्हणजे दुसरा राजा शोधायला लागलोय, मी त्यांची परीक्षा घेणार आहे. त्यामुळे मला येऊन जो भेटणार आहे संध्याकाळपर्यंत त्याला मी राज्यपद देणार आहे. पण जाणारा जो मार्ग होता त्या मार्गावरती वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर असे रमणीय स्थळं, सुंदर सुंदर पोहण्याचे तलाव, वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर अशा सोन्याच्या अलंकाराच्या हिऱ्या मानकांच्या बाजारपेठा, खूप काही रस्त्याला उर्वशीसारख्या सुंदर स्त्रिया ज्या एखाद्याचं मनोरंजन करू शकतील अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती राजानं ठेवलेल्या होत्या. का तर जाताना प्रत्येक तो जो राजपुत्र म्हणून राजा होणार आहे त्याला जाताना ह्या गोष्टी कळाव्यात. हा एक कसला आहे की अडचणीची शर्यत आपण ज्याला आपण म्हणतो ना, मध्ये काहीतरी अडचण असते आणि पुढे जायचे असते अशी शर्यत. तर त्या ठिकाणी आकर्षणाचे वेगवेगळे भाग त्या राजानं तिथे ठेवलेले होते. खूप चांगल्या बाजारपेठा, काहीतरी रमणीय मनोरंजनाची स्थळं होती. बरेच जणांना विचार केला, असे काही लोक असतात, पोचलो तर पोचलो, नाही पोचलो तर किमान ह्याचा तरी लाभ घेऊया. काय लोक विचार करतात बघा, हे देव आहे की नाही कुणाला माहिती, अरे देव आहे की नाही, संसार तरी समोर आहे ना, त्याचा अनुभव नाही, भोग घेऊया, अशी मंडळींची संख्या सुद्धा खूप आहे बरं काय. त्यामुळं ही श्रद्धाच लागते ती त्या ठिकाणी अतूट. त्याशिवाय या अज्ञानाचे मार्ग टाकता येत नाहीत. आकर्षणं सहजासहजी सोडवता येत नाहीत. भोगाचे प्रसंग टाळता येत नाहीत. फार विचारपूर्वक ह्या रस्त्यावरून जावं लागतं. आपण बऱ्याच वेळा अशा एखाद्या भोगामध्ये अडकू शकतो की ज्यामुळे पुढचा जो प्रवास आहे तो लांबतो. तो जाणार नाही बरं का कुठं, पण लांबतो, त्याला उशीर होतो, एवढा मुद्दा आहे. कारण आपण केलेलं साधन वाया जात नाही. आत्ता आपण इथं राजानं ठेवलेली ज्या काही स्थळं आहेत, रमणीय स्थळं आहेत, पोहण्याचे तलाव आहेत, अलंकार सोन्याच्या आणि हिऱ्याच्या अलंकाराच्या बाजारपेठा आहेत, सगळं खाण्याचे विविध असे रुचकर असे पदार्थ ठेवलेले आहेत की जेणेकरून त्या रस्त्यावरून जाणाऱ्या त्या राजपुत्रांना तिथे खायची इच्छा व्हावी, पोहण्याची इच्छा व्हावी, अलंकारात बघत बसण्याची इच्छा व्हावी आणि तिकडं यायला उशीर व्हावा, अशी आकर्षणाची काही एक अडचण त्या ठिकाणी ठेवलेली होती. पण बरेच जणांनी विचार केला, राजा आपण होतोय की नाही कुणाला माहिती, पण तलावात तरी पोहून घेऊया. राजा होतोय की नाही कुणाला माहिती, पण चांगल्या चांगल्या कपड्यांचा अनुभव तरी घेऊया. फुकट आहे, रस्त्याला मिळालेला आहे. चांगले चांगले अलंकार तरी घालून पाहूया. आणि यामध्ये बरेच जण डुंबून गेले. त्यातला एक मात्र होता की त्यानं कशाकडे डुंकून पाहिलं नाही,
सरळ राजात जिथं बसला होता त्या राजाकडे जाण्यासाठी धाव घेतली. आत्मबोधाची या उजकारा धाव घेतली एकसरे शब्द म्हणतात. उजुकारे घेतली धाव एकसरे. कशी धाव घ्यावी लागते बघा, की ज्या ज्यावेळी आपल्याकडे टार्गेट जोपर्यंत मोक्ष असत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणे नाही. म्हणून बऱ्याच लोक पदामध्ये, काही लोक कोणतरी चांगलं म्हणते यामध्ये अडकून बसण्याची शक्यता असते. त्यातून अभिमान वाढतो आणि अभिमानाच्या या भोवऱ्यामध्ये ती कधी गुंतून पडले काही कळतच नाही. त्यामुळे पुढचा रस्ता बंद होतो. बंद होतो म्हणजे असतो रस्ता, पण तिथंच गुंतून पडल्यामुळं संध्याकाळ होते ना. मग रात्र झाल्यावर पुढे कुठे जायचं. संध्याकाळ शब्दाचा अर्थ आहे आयुष्य संपत आलेलं असतं. आणि संपणाऱ्या आयुष्याच्या संध्याकाळी जर मी कुठेतरी गुंतून पडलो तर राहिलेले 4 दिवस माझे चालायचे असतात. आणि ते चालले तरी पुढे जाणं गरजेचं आहे ना. कधी पूर्वी माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अशी एक वर्ड्सवरची फार सुंदर कविता आहे. द द काय डार्क अँड डीप काहीतरी वर्णन आहे. आपल्याला कोणाला तरी येत असेल कविता. मला पण ती पाठांतर होती, पण आता माझ्याकडे आता मला द वूड्स आर लवली डार्क अँड डीप आणि माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मला झोपण्यापूर्वी काही अंतर पार करायचं आहे. वूड्स आर लवली डार्क अँड डीप. ही जी जंगलं आहेत ना, या जंगलातून मी चाललो आहे. ती कशा आहेत? अंधकारमय आहेत, खोल आहेत. आणि वूड्स आर लवली, सुंदर पण आहेत. काही काही सुंदर आहेत, काही काही डार्क म्हणजे अंधकारमय आहेत. पण हे अंधार आणि ही सौंदर्य हे दोन्ही पार करून मला जायचं आहे. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. कीप द प्रॉमिस दॅट आय कीप. काहीतरी वर्णन पुढे आहे बघा. जे मी वचन दिलेलं आहे. कोणतं वचन दिलेलं आहे? ज्या ठिकाणी मला पोचायचं आहे ते मी वचन दिलेलं आहे. कुणाला दिलेलं आहे? भगवंताला मी वचन दिलेलं आहे. तू तिथं थांब, मी काय करतो, माझं वाट पहा, मी यायला लागलोय. पण मला चालावंच लागते बरं काय. भगवंत असा काखेतून घेऊन आपल्याला जात नाही. श्रीगुरू असे काखेतून उचलून घेऊन जायला जात नाहीत. चालायचं आहे आपण. आणि चालायची एक प्रॉमिस केलेलं आहे आपण. ज्यावेळी आपण अनुग्रहित होतोय ना त्यावेळी ते एक प्रॉमिस असतं. आणि अनुग्रहित झाल्यावर जर प्रॉमिस केलेलं असेल की मला तुमच्यापर्यंत यायचं आहे, भले मी कदाचित या अंधकारमय अशा असणाऱ्या जंगलामध्ये कदाचित रस्ता चुकेल, पण रस्ता चुकलो तर तुमच्या स्मरणानं मला तो रस्ताही आठवेल आणि तो योग्य रस्त्याला मी जाईन. इथं म्हणतात आत्मबोधाची न्यूज उकारे. रस्ता कोणता आहे? आत्मबोधाचा, मोक्षाचा, मुक्तीचा रस्ता आहे. आणि ह्या मुक्तीच्या रस्त्याकडे ते पाहतात आणि वेगानं धावत जात असतात. त्यावेळी काय करावं लागते मात्र? येर सकळ मार्ग निदुसरे. इतर जे सगळी आकर्षणं, अज्ञान, अंधकार, सौंदर्य आणि सगळे भोग ह्याचा त्याग अपेक्षित आहे. जर ते भोग भोगत बसलो तर अडचण नाही, वेळ लागेल. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. वेळ संपायला कशामुळं? आयुष्य, लाईफ इज व्हेरी शॉर्ट. अतिशय कमी जीवन आहे. कधी मी जाणार आहे मला माहिती नाही. म्हणून झडजोडूनी वहिला निग ये भक्तीची ये वाटे लाग. माऊली 9व्या अध्याय म्हणतात. अरे बाबा, झड दिशीन प्रवासाला लाग आणि कुठल्या मार्गाला लाग? भक्तीच्या वाटेला लाग. त्यामुळे तू काय करशील? आत्मबोधाचा जो निजधाम आहे त्या आत्मबोधाच्या निजधामाला, विश्रांतीच्या स्थळाला तू पोचेल. तुझं डेस्टिनेशन ठरलंय. तुला कळलं ना डेस्टिनेशन कुठं आहे? मग कळलं तर चालायची आळस करू नकोस, धावायचा आळस करू नकोस. ही एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या मार्गामध्ये असणाऱ्या प्रलोभनांना तुला टाळता येते की नाही ही एक तुझी परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये तू पास होणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये एटीकेटी पण आहे. एटीकेटी म्हणजे एखादा राहिलेला पेपर पुढे देता येतो. पण असं का करतोस? तुला आयुष्यात नोकरी ती प्राप्त करून घ्यायची आहे ना, आत्मबोधाची आणि मोक्षाची. चढ दिशी बाहेर पड आणि पासआउट हो तिथून. पासआउट होणं म्हणजे या आत्मबोधाच्या रस्त्यानं वाटचाल करत आणि अज्ञानाचे मार्ग बाजूला करत. 2 गोष्टी आहेत त्यामध्ये. जसा आपला वेग असावा लागतो त्या वेगाबरोबर ह्या अज्ञानाचा, अंधकाराच्या आणि आकर्षणाच्या आणि भोगाला बाजूला सारून जावं लागतं. पण 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायला पाहिजे. इथं हा जो पंथराज सांगितलाय, आपण म्हणू त्याला योग ध्यान मार्ग, योग मार्ग. आपण म्हणू भगवंताला भेटायला जाण्याचा हा मार्ग आहे. आणि बरोबर तेच आहे.
फक्त मार्ग फक्त माऊलींनी वेगळ्या प्रकारचा थोडासा सांगितला आहे. भगवद्गीता थोडीशी साधनेचे योगिक प्रक्रिया थोडीशी सांगते. ज्याला जे आवडेल ते करावं म्हणून ती योगाचं एक वेगळं साधन सांगितलेलं आहे. परंतु हे साधन करताना ह्या मार्गावर येणारे अडथळे पण सांगितले. त्या अडथळ्याला माऊली म्हणतात की येर सकळ मार्ग. येर म्हणजे इतर, ज्याला काही किंमतच नाही, जे गौण आहेत. असं गौण असणारी प्रापंचिक आकर्षणं तुला टाळता आली पाहिजेत. एक, आणि तुझ्या जायचा वेगाचं जे आहे ते वेगाचं गणितसुद्धा तुला जमलं पाहिजे. किती वेग ठेवायला पाहिजे, म्हणजे रात्र होण्यापूर्वी तू तिथं पोचशील. रात्र होणे शब्दाचा अर्थ आहे तुझा देह पडायच्या आत तू तिथला पोचायचा आहे. आणि त्यामुळं देह कधी पडणार हे माहिती नसल्यामुळं वेगाला धरून राहावं लागतं. वेगाला धरता धरता घसरण कुठं आहे, या प्रापंचिक आणि भोगाच्या आकर्षणामध्ये घसरण आहे. ती तुला सांभाळावी लागेल आणि तिथून पुढं जावं लागेल. म्हणून सिद्धीत अडकून पडू नकोस. तो अज्ञानाचा मार्ग आहे. त्यामुळं आत्मज्ञानाच्या वाटेवर आलेली आकर्षणे जी असतात ती टाळावी लागतात. अर्थात ज्याची श्रद्धा आहे त्याला ती टाळून तो पुढे जाईल, कदाचित राहायला तर वेळ होईल, पण जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा तो परत धावायला चालू करू शकतो. म्हणून व्यवस्थित साधन करणाऱ्यालाच याचा अनुभव येतो, अन्याला येणार नाही. जे प्रतिष्ठेमध्ये, जे मोठेपणामध्ये स्वतःला अडकून घेतात, माझं नाव व्हावं, माझी प्रतिष्ठा आहे ती मिरवावी, मला कोणतरी एखादी व्यक्ती म्हणावी, ही आकर्षणं सगळी आहेत. आणि हे अहंकाराचे मार्ग आहेत. हे अहंकाराचे मार्ग ज्यानं डावलले शब्दाचा अर्थ आहे विचार केला नाही. कारण सुंदर अशा रमणीय तलामध्ये पोहण्यापेक्षा आनंद जो आहे तो पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या डोहातला आनंद घेणं तो फार मोठा आनंद आहे. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, ती काहीच विचार करत नाही. म्हणून ही भोगविषयके हरके ना जो, भोगामध्ये त्याला हरिक वाटत नाही, कधी आनंद वाटत नाही. कारण आत्मलाभ हा श्रेष्ठ दर्जाचे प्राप्तव्य त्याच्यासाठी असतं. ज्याला देव प्रधान वाटायला लागला ना त्याला प्रपंच गौण झाला म्हणून समजायचा. ज्याला प्रपंच मिथ्या आणि गौण वाटतो ना त्याला त्याच्यासाठी देव तिथंच आहे, त्याला प्रवास नसतो. हा प्रवास हा शब्द फक्त एक 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 हे द्यायचं, एक पद्धत आहे म्हणून वापरलेला शब्द आहे. ते शब्द लक्षण केलेला आहे की इथं वापरला शब्द प्रवास वास्तविक प्रवास नाहीच ना. आता प्रवासाला निघाले म्हणतात ते, हा मार्ग आहे म्हणतात. कुठं जायचं आहे, कुठं जायचं नाही आणि काय करायचं नाही, पुढं त्याचं वर्णन आलेलं आहे. पुरेसं आहे आणि महत्त्वाची उभी आहे म्हणून थोडासा आपण त्याच्यावरती विवेचन बऱ्यापैकी केलं. ती ही आत्मबोधाचिनी उजुकारे धाव घेतली हे कसरे की येर सकळ मार्ग निदुसरे सांडोनिया. ही फार महत्त्वाचा संदेश इथं आपल्याला दिलोय. एक म्हणजे विवेक आणि वैराग्य दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्याला वैराग्य आपण म्हणतो, एक इतर मार्ग टाकणं याला वैराग्य म्हणतात. आणि आत्मबोधाच्या रस्त्यानं धाव घेणं हा विवेक आहे. म्हणून अनात्म सोडलं आणि आत्म ते पकडलं. जे नित्य होतं त्याला पकडलं आणि अनित्य जे शब्द जे आहेत ते निदुसरे म्हणजे अज्ञानाचे मार्ग हे अनित्याचे आहेत म्हणून ते टाकलं. वैराग्य पुरुष जवळ आलं की सगळा समस्त प्रपंच जो आहे तो अनित्य वाटायला लागतो. अनित्य प्रपंचाकडे तो लक्ष देत नाही, त्याला गौणत्व देतो आणि प्रधानत्व देतो आपल्या आत्मबोधाला. म्हणून धावणं त्याचं आत्मबोधाकडे चालू राहतं. टार्गेट समोर दिसलेलं असतं, मुक्कामाचं ठिकाण कळलेलं असतं. मुक्कामाचं ठिकाण जर कळलेलं असेल तर धावायचं काम आपल्याला करावं लागेल. आपल्या धावाचा वेग केवढा ठेवायला पाहिजे हे बघावं लागेल. वेग इकडं तिकडं होऊ दे, पण आजूबाजूची आकर्षणं मात्र मला गुंतून ठेवू शकतात आणि माझ्या वेगावर त्याचा परिणाम होईल. माझी भेट जी आहे आत्मबोध होण्याची, भगवंताचं दर्शनातला वेळ लागेल. म्हणून हा जो योगी वृंद आहे हा आत्मबोधाच्या वाटेनं आपल्या टार्गेटच्या दिशेनं प्रवास करताना दिसतो. आणि अज्ञानाचे, सिद्धीचे, आडमार्गाचे मार्ग जे आहेत, कोणतरी म्हणेल इकडून जावा तिकडून जावा, काही वेळा मध्येच काहीतरी येतं, थोडंसं काहीतरी आनंददायी प्रसंग घडत असतात आणि एखादा साधक गुंतून पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून इथं वर्णन केलं आहे येर सकळ मार्ग निदुसरे सांडून या. 156 नंबरची होई. पाटी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले, आत्मवेद थोरावले येण्याचे पंते. या मार्गाला गेलेला आहे ना
जे आत्मज्ञानापर्यंत आले ते जे ऋषी होते पहिली, त्या ऋषींचे महर्षी झाले. काही साधक होते, त्या साधकांचं सिद्ध झाले आणि आत्मज्ञान देखील त्याच मार्गामुळे ब्रह्मविद वरिष्ठी झाले. जे आत्मज्ञानी होते ते ब्रह्मविद झाले. 3 टप्पे वेगवेगळे सांगितले बघा. प्रमोशन सांगितले, प्रमोशन आहे त्यामधलं. म्हणजे आपण जर साधना करायला लागलो ना, आपण प्रमोट होत असतो. प्रमोट होतो म्हणजे साधनेची साधन सोपन जे आहेत ना, साधन सोपान, ती सोपान एक एक पायरी ओलांडत आपण पुढे जात असतो. या मार्गाने जर गेलेलं आहे, त्या ऋषी जे आहेत ते पहिले अगोदर साधकच होते. त्या साधकांनी खूप कष्टानं ऋषितुल्य असं ज्ञान प्राप्त केलं आणि त्या प्राप्तीनं नंतर ते गप्प बसले नाहीत, तर नुसत्या ऋषीच्या पदात थांबले नाहीत, तर ऋषीचे महर्षी झाले असं माऊली बोलतात. पाठी महर्षी येणे आले. याच मार्गानं पाठीमागून आलेले ऋषी जे होते, कुठल्या मार्गानं? जो मार्ग मळलेला होता. आत्मज्ञानी पुरुषांनी जाऊन येऊन त्याला मळलेला रस्ता आहे तो, आणि त्या रस्त्यानं फक्त रस्ता सापडणं फार गरजेचं आहे. सापडला की त्याच मार्गाने जे पुढे गेलेले आहेत आणि जे पोचलेले आहेत त्याच मार्गाने आपण जायचं आहे. हा मुद्दा तिथं आहे. म्हणून ऋषीचे महर्षी झाले असा शब्द वापरलेला आहे. काही साधक होते. साधक म्हणजे साधना करणारे, आणि सिद्ध म्हणजे साधनारूढ झालेले. साधनारूढ शब्दाचा अर्थ आहे त्यांना साधन करणं नंतर काही गरज नसते, असे सिद्ध आत्मविद पुरुष, किंवा त्यांना आपण म्हणूया जीवनमुक्त पुरुष. असे जीवनमुक्त पुरुष जे आहेत, परमपूज्य काकांसारखे, हे साधनातून सिद्ध झालेले पुरुष आहेत. साधकांचे सिद्ध झाले. काही आत्मज्ञान प्राप्त केलेले होते. आत्म्याला जाणणं ही एक गोष्ट आहे आणि ब्रह्माला जाणणं आणखीन दुसरी गोष्ट आहे. जरासा फरक केला तर आपल्याला लक्षात येतं की आत्मज्ञानापेक्षा ब्रह्मज्ञान वरचढ आहे. मागच्या एका चिंतनात, 2-3 चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे बरं काय, की आत्मज्ञान देखील, आत्मज्ञानी जे असतात ते ब्रह्मविद झाले, वरिष्ठ झाले आणि श्रेष्ठत्वास प्राप्त झाले. आत्मविविध थोरावले. थोरावले म्हणजे श्रेष्ठ झाले. जगात ज्यांना विचारून शास्त्र निर्माण झाले, जगात ज्यांच्या ठिकाणी शास्त्रांचा जन्म होतो, असे ते श्रेष्ठ पुरुष झाले. कशातूनच? साधनातूनच. अचानक कोणतरी एखादा सिद्ध पुरुष होत नाही, त्यासाठी साधन करावं लागतं. साधक ही एक प्रक्रिया आहे. साधक अशा म्हणजे पहिली जावंच लागते ना. पहिलीच गेल्याशिवाय 10वीची परीक्षा कसा देईल सांगा बघू. 10वीची परीक्षा देता येत नाही, म्हणून डायरेक्ट पुढे जाता येत नाही. म्हणून बरीच मंडळी ध्यानाची ही 7वी प्रक्रिया अगोदरच करायला जातात आणि यम नियमांचा विचारच केला जात नाही. नियम न पाळल्यामुळं अष्टांग योगाची जी खरी साधना जी मुरायला पाहिजे ती मुरलीच जात नाही आणि डायरेक्ट पुढं ध्यानापर्यंत शिरायला जातात. अगोदर समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपलं रोजचा विहार, आहार ह्या गोष्टीचा विचारच केला जात नाही. आणि आहार विहाराचा विचार न करता जर आपली सामर्थ्य शक्ती नाही वाढवून घेतली तर ध्यानापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की साधकाचे सिद्ध होतात. याचा अर्थ मधला साधन हा टप्पा आहे. चानन कोणतं आहे? साधनाचं. साधनाच्याच मार्गानं साधक सिद्धीपर्यंत जात असतात. म्हणून इथं वर्णन करतात ऋषी जे होते त्यांचे महर्षी झाले. महर्षी त्यातमध्ये प्रकार आहेत बघा. ऋषी, महर्षी, देवर्षी असे त्यांच्यातली ही काय आहे? पदं आहेत, प्रमोशन आहेत. आपण म्हणूया ही प्रमोशन त्यासाठी वर्णन आहे. विश्वामित्राने खूप तपस्या केलेली आहे, खूप तपस्या. कारण त्यांना वशिष्ठ मुनी हे त्यांच्या पुढे आदर्श आहेत. आणि वशिष्ठ हे कसे होते? महर्षी होते. आणि इकडे म्हणलेलं आहे हे जे विश्वामित्र होते, ऋषी होते, त्यांना ऋषीचं महर्षी बनण्यासाठी मधला टप्पा ओलांडावा लागला. ज्यावेळी ते आत्मज्ञान झालं असेल, पण ब्रह्मविद होण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. मधला उर्वशी, रंभा यांच्याशी येणारा संवाद, नंतर त्यातून निर्माण होणारा त्यांचा क्रोध, त्यातून निर्माण होणारा अहंकार, ह्या अनेक शत्रूंना ओलांडून ते पुढे गेलेले आहेत. म्हणून आलतू फालतू गोष्टीमध्ये कोणतरी काहीतरी बोलतात म्हणून आपल्या साधनेवरती परिणाम करू नये. आपल्या सद्गुरूंनी दिलेली साधनेची बैठक सांभाळावी आणि पुढे जावं. लोक काहीतरी आपल्याला ओढणारे, खेचणारे खूप भेटत असतात.
पण त्या खेचणाऱ्याने ओढणाऱ्या लोकांच्या नादाला लागू नये आणि आपला अहंकार वाढवत बसू नये. आपण आपल्या मार्गानं पुढे पुढे पुढचे वाटचाल करावी. आणि हे जी पदं आहेत म्हणले नाही, ऋषी आहेत, महर्षी आहेत, देवर्षी आहेत, किंवा सिद्धामध्ये सुद्धा साधन सिद्ध काही असतात, म्हणजे साधन करून करून सिद्ध झालेले असतात. आणि दुसरा एक प्रकार आहे स्वरूप सिद्ध म्हणून असतात. स्वरूप म्हणजे मूळचे सिद्ध असतात. जन्मसिद्ध ज्याला आपण म्हणतो तो जन्मसिद्धही काही असतात. असे ज्ञानेश्वर माऊलींचे सारखे जन्मसिद्ध असतात. काही साधक सिद्ध असतात आणि साधन सिद्ध म्हणजे तुकोबांसारखे काही साधन सिद्ध पण असतात. वर्णन केलं तर दोघांची पात्रता एकच असते. ज्याला पात्रता शब्द वापरता येत नाही, पण तरी दोघेही ब्रह्मविदेच आहेत, ब्रह्मनिष्ठच आहेत. सगळ्या संतांचा विचार केला तर त्यांचे साधन मार्ग भिन्न असतील, पण त्यांचा पोहोचण्याचा टप्पा जो आहे तो एकच आहे, हे लक्षात येईल आपल्याला. मग त्यातल्या जनाबाई, गार्गी, मैत्री सारख्या स्त्रिया असतील आणि किंवा विश्वामित्र, वशिष्ठ किंवा दुर्वास यासारखे ऋषी असतील, अलीकडले आपले तुकोबा, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, कबीर महाराज यासारखे संत असतील, किंवा त्याच्याही अलीकडे जाऊन गोंदवलेकर महाराज किंवा स्वामी स्वरूपानंद किंवा स्वामी समर्थ किंवा ही समर्थ रामदास सारखी मंडळी, ही सुद्धा साधनसिद्ध झालेली आहेत. साधनसिद्ध शब्दाचा अर्थ आहे त्यांनी कष्ट घेतलं, तप केलं आणि म्हणून तिथंपर्यंत पोहोचलेले आहे. आणि काही स्वरूपसिद्ध असतात, डायरेक्ट जन्मतःच ते तसे असतात, जन्मतःच असतात. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख करावा लागेल, ते स्वरूप सिद्ध होते असा विचार त्यामध्ये आहे. आपण त्यात खोलमध्ये जायचं नाही. पण ह्यामधून एक मात्र माऊली सांगतात, हे टप्पे ओलांडता येतात आणि टप्पे ओलांडण्यासाठी या येथून त्या येथे जायला मधला अभ्यास आहे आणि तो साधन अभ्यास करावा लागतो. प्रत्येक साधकाला सुटत नाही. कोणतरी म्हणेल की मला पुढे जायचं आहे, पण म्हणून डायरेक्ट ध्यानावर जर गेला तर ध्यान जमत नाही म्हणून जी ओरड चालू आहे त्याला कारणं शोधलेली नाहीत. बरेच जण आपल्याला लोकांना विचारतात किंवा परमपूज्य काकांना सुद्धा हा प्रश्न विचारतात, माझं ध्यान लागत नाही, माझं मन धावत असतं. बरोबर आहे, पण त्या मनाचा तरी अभ्यास अगोदर कधी केला का? मनावर कधी अभ्यास केला का? म्हणून तो मनावर आपण काय केलेलं नसतं. हां, बरं काय, पण मन आवरायचा डायरेक्ट प्रयत्न केल्यामुळं कदाचित ते सुटत असतं ना. म्हणून कसं आहे, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न पुरोपुरी साधन तैसे. साधन कसं आहे, पारियाचा रवा, एक पारा असतो ना, तो हातात खाली जर पडला आणि त्याला भूमीवर आहे आणि त्याला पकडायला जावा, तो मुठीतून सट दिशी सटकतो. तशी साधनं सुटतात आणि सुटण्यामुळं लवकर सापडत नाही. त्यासाठी प्रयत्नशीलच असावं लागतं आणि हा प्रयत्न करणं म्हणजे साधन करणं. मग ह्या मार्गावर जाताना परिस्थिती कशी असते बघा, हा मार्ग जे देखीजे ते तहान भूक विसरिजे, रात्री दिवस नेनिजे वाटे ये. या मार्गाचा जेव्हा परिचय होतो, हा मार्ग जेव्हा दिसायला लागतो आणि चालायला चालू होते ना, तेव्हा तहान भुकेचा विचार होत नाही. या वाटेने जाताना रात्रंदिवस कळत नाहीत. आता ही रात्रंदिवस किंवा तहान भूक याची कल्पना नसते. रात्र दिवस होत नाहीत नव्हे, तहान आणि भूक लागत नाही नव्हे, तहान भूक लागलेली आठवण नसते, लागते. रात्र दिवस होत नाही तसं नव्हे, पण रात्र होऊन गेली की नाही आम्हाला समान वाटतं. पडिले दूरदेशी, असं माऊलींचा एक अभंग फार सुंदर आहे आणि बघण्यासारखा आहे. ज्ञानेश्वरांच्या गाथेमध्ये तो बघावा. पडिले दूरदेशी आणि मला आठवण आहे, रात्रंदिवस असे आठवण आहेत वगैरे माऊलीने त्यात वर्णन केलेलं आहे. तर या मार्गावर जाताना तहानभूक किंवा रात्रंदिवस यांची कल्पना नसते. याचा अर्थ एकच आहे बघा, चित्त काय झालेलं असतं, स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये लागलेलं असतं. तेव्हा देवाचं लागलं काय, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. वर्णन कसं आहे बघा, नाथांच्या आरतीमध्ये, दत्तात्रेयांच्या आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. जेव्हा मी तूपणाची बोळवण होते तर मी तूपण हेच तहान भूक आणि रात्रंदिवस असतात. ज्यावेळी मी आठवतो त्यावेळी ती अडचण आहे, माझं आठवतं तोपर्यंत अडचण आहे. मी आणि माझं अशी आठवण ज्यांची विसरलेली आहे, ती विसरलेलेच स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये जाऊ शकतात. आणि त्या राहिल्यामुळं तहानभूक व रात्रंदिवस कळत नाहीत, फक्त आले गेले समजतच नाहीत.
पण बरेच वेळा अभ्यासाला बसल्यानंतर, नामाला बसल्यानंतर सुद्धा खरं नाम जेव्हा चालू असतं तेव्हा वेळेचं भान राहत नाही. खरं ध्यान जेव्हा लागलेलं असतं तेव्हा वेळेचं भान, भुकेचं भान राहत नाही. माऊलींना तो अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. या मार्गाने चालताना फक्त समोर दिसतं ते शिखर आत्मस्वरूपाचं. मला त्या शिखरावर जायचं, मला त्या शिखरावर जायचं आहे. मग वाटेत काय आहे? वाटेत तहान भूक नावाचे अडथळे आहेत, कारण शरीराचा तो धर्म आहे. पण शरीर धर्म सुद्धा विसरतात. या मार्गावर जाणारे हे यात्रेकरू आहेत, हे शरीर धर्माचा सुद्धा त्यांना विसर पडतो. आणि दुसरी गोष्ट, निसर्गात होणाऱ्या घटनेकडं त्यांचं लक्ष नसतं, त्यामुळे ते तसेच पुढे जात असतात. पण ज्यांचं लक्ष ठेवून वेळेला बांधून जे नाम घेतात, वेळेनुसार ध्यान करतात, ध्यानाची वेळ अमुक ती अमुक, याला ध्यान म्हणत नाहीत, याला नाम म्हणत नाहीत. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, हरिपाठामध्ये माऊली बोलतात. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामासाठी जर टाईम बाउंड असेल, तर टाईम टेबल जर ठेवला असेल ना, असू दे, काही काळासाठी टाईम टेबल ठेवा लागते. बाबा मी ह्यावेळी नामाला बसतो, ह्यावेळी ध्यानाला बसतो, बरोबर आहे. पण काळा वेळेचं भान जर नामात राहिलं ना, तर काळ वेळ कळते, नामाचा आठव विसरतो. ज्याचं ध्यान करायचं आहे ते बाजूला राहतं आणि घड्याळाचं ध्यान सुरू होतं. ज्या भगवंताचं ध्यान करायचं आहे ते ध्यान राहतं बाजूला, आणि मेरू मनी कधी येतोय याच्याकडं लक्ष लागतं. त्यामुळं या सगळ्या ताण भूक आणि रात्रंदिवस हे शब्द माऊलींनी जे वापरलेले आहेत विसरले जातात, कारण तो त्या स्वरूपाशी एकरूप होण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळं हे साधारण शरीर धर्म जे आहेत, निसर्गाचे धर्म जे आहेत ते बाजूला पडतात आणि ते बाजूला पडून तो पुढे जातो. हा मार्ग जे देखीजे ते तहान भूक विसरजे, रात्रंदिवस नेनिजे वाटे ये. या वाटेवर रात्रंदिवस सुद्धा कळत नाही. चालता पाऊल जेत पडे तेत उपवर्गाची खाणी उघडे, आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. आता फार मोठं आश्वासन माऊली आपल्याला देतात बरं काय. ध्यान मार्ग असू दे, कर्म मार्ग असू दे, म्हणजे हा योग मार्ग. तशी मार्गाची वेगवेगळे 4 प्रकार पाडलेले आहेत बघा. कर्म मार्ग, कर्मयोग, हा कर्म मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. आणि ह्यामधले विभागणी म्हणून कर्म मार्गातच योग मार्ग गाठलेला आहे आणि भक्ती मार्गातच उपासना मार्ग अंतर्भूत आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार पुढे असा चालत आपण, पण 3 मार्ग त्याचे प्रमुख केलेले आहेत. पण त्याची विभागणी जर करायची झाली तर कर्म मार्ग, योग मार्ग, कर्माच्या द्वारे, निष्काम कर्माच्या द्वारे, चित्तशुद्धीद्वारे ज्ञानापर्यंत पोचता येतो, एक मार्ग. योगाच्या ध्यानाच्या प्रक्रियेच्या द्वारे स्वरूप अनुसंधान राखून मोक्ष प्राप्त करून घेता येतो, दुसरा मार्ग. तिसरा मार्ग, भगवंताच्या भक्तीमध्ये रममान होऊन त्याच्या भजनामध्ये आणि त्याच्या नामामध्ये एकरूप होऊन भक्तीच्या द्वारे तो मार्ग म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आणि शेवटचा मार्ग, अगदी शुद्ध ज्ञानाचा अभ्यास करून हे जग आणि जग मिथ्या आहे असा निश्चय होऊन ज्यावेळी ब्रह्मसत्याचाच वेध लागतो, ब्रह्म हे एकच सत्य आहे अशी खात्री होते आणि निश्चय होतो, त्यावेळी ज्ञान मार्गाचा वाटचाल सुरू होते. कुणाला कुठला मार्ग आवडतो त्यानुसार शास्त्रानं विविध मार्ग सांगून ठेवलेले आहे. आता आपण जो विचार करायला लागलो तो 3ऱ्या अध्यायात 4थ्या अध्यायात आपण कर्ममार्गाचा विचार केलेला आहे. आता या 6व्या अध्यायामध्ये मात्र योग मार्गाचा विचार आहे. मुद्दाम का वेगळं करावं लागलं तर इथं योगिक प्रक्रिया सांगितलेली आहे. म्हणून चालता पाऊल जेत पडे, चालताना जिथं पाऊल पडतं तिथं काय होतं, उपवर्गाची खाणी उघडे, मोक्षाची खाणच उघडते. म्हणजे पाऊल पडेल तिथं मोक्ष, लात मारेल तिथं पाणी, असं शब्दप्रयोग आपण वापरतोय ना, तसा प्रकार आहे. जिथं पाय पडेल तिथं मोक्ष, म्हणजे तिथं त्यांना समाधान आणि प्रसन्नता लाभत असते. जे तिथं जातात तिथं त्यांना त्या मोक्ष मार्गाची अनुभव येत असतो. याचा अर्थ याची पूर्वतयारी चालली जाईल, किंवा जो तिथे जाईल
त्याच्या समीपच समजा जर कोणी आला, दुसरा एक अर्थ बघा, जर असा हा योगमार्गाने जाणारा जो योगारूढ पुरुष आहे आणि तो जायला लागलेला आहे, जाताना त्याच्या जवळ कोणतरी सहवासात आला तर तो सुद्धा मुक्त होईल. मोक्षाची खाणी उघडी म्हणजे त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होईल. पण दुसरा एक मार्ग सांगितला, त्यामधला बघा दुसरा तुकडा बघा, अव्वाटलिया तरी जोडे. अव्वाटलिया म्हणजे कदाचित आडमार्गाने जर पाऊल पडलं. कसा मुद्दा आहे बघा, समजा हा योगीच्या पंथराजाच्या मार्गाने निघाला, हा पंथराज चांगलाच आहे, पण चुकून अव्वाटलिया म्हणजे आडमार्गाने जर पाऊल पडलं तर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. अव्वाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख, हा मधलं सुख सांगितलेलं आहे. खालच्या दर्जाचं सुख म्हणजे संसार सुख, दुसऱ्या नंबरचं सुख म्हणजे स्वर्ग सुख, आणि सगळ्यात उच्च दर्जाचं सुख म्हणजे मोक्ष सुख. आता ह्यातलं कुठलं निवडायचं, या ठिकाणी विवेक पाहिजे. ज्या ठिकाणी विवेक वापरला जातो तिथं वैराग्याची भूमिका असतेच असते. एक टाळलं तर त्याला वैराग्य म्हणतात. ज्यानं संसार सुख डावललं पहिल्या टप्प्यामध्ये तो स्वर्ग सुखाचा अधिकारी होतो. पण ज्याला इय परलोकाविषयी जरा सुद्धा घेणं देणं नसतं, अशा तीव्र वैराग्याच्या शेवटी मोक्ष सुख त्याच्यासाठी खाणी उघडे. तिथंच खाण आहे. ज्या ठिकाणी असा तीव्र वैराग्य अशा पंथराजाला चालत जाताना जर कुणाकडे आला असेल तर तिथंच स्वर्ग, तिथंच मोक्ष सुखाची प्राप्ती होते. पण चुकून जर तसं झालं तर आणि वाट चुकला तर तो स्वर्ग सुखाचा अधिकारी होतो. असा हा श्रेष्ठ मार्ग आहे. चालता पाऊल जेत पडे ते तो उपवर्गाची खाणी उघडे. चालताना आत्मसुखाचं भयंकर आनंदाचे डोह त्याच्या वाटेला येतात. त्यामुळे निष्काम बुद्धीने निर्बीज समाधीपर्यंत जाता येतं, किंवा सकाम बुद्धीनं जर का साधन केलं असेल तर सिद्ध प्राप्त स्वर्ग सुखाची प्राप्ती होत असते. दोन मुद्दे आपण लक्षात घेतले. निर्बीज समाधी शब्द वापरला. निर्बीज समाधी म्हणजे इथं वर्णन करताना खंदारकर माहेर महाराज म्हणतात, योगाचा अभ्यास निष्काम बुद्धीने निर्बीज समाधीपर्यंत गेल्यास मोक्ष प्राप्त, आणि सकाम बुद्धीने केल्यास सिद्धी प्राप्त होते. आणि सिद्धी म्हणजे फक्त स्वर्ग सुख, सुखाचं आनंदाचा इथे विचार नाही. मोक्षाच्या ठिकाणी आनंद आहे, स्वर्ग सुखाच्या ठिकाणी काय आहे, सिद्धीचं सुख आहे, आणि संसाराच्या ठिकाणी दुःख रूपता आहे. संसार दुःख, स्वर्ग सिद्धीचं सुख, आणि नंतर जे निष्कामत वृत्तीनं गेलेली निर्बीज समाधीपर्यंत पोहोचणं हे मोक्ष सुख. असे तीन विभागणी त्यामध्ये करता येतात. म्हणून निष्काम बुद्धीने जर गेला तर त्याला तो आत्मज्ञानाचाच मार्ग सापडेल. निर्बीज समाधी शब्द वापरलाय. निर्बीज म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचं अज्ञानाचा अंश जरा सुद्धा शिल्लक नसतो. त्याला दुसरं दोन शब्द वापरा, सबीज आणि निर्बीज. आणि दुसरा मार्ग बघा, सविकल्प आणि निर्विकल्प. निर्बीज म्हणजे निर्विकल्प समाधीचा तो अधिकारी होतो, आणि निर्विकल्प समाधीच्या द्वारे मोक्ष सुखाची प्राप्ती करून घेतो. समजा घसरला, समजा चुकला, समजा कुठल्या आकर्षणाला बळी पडला, समजा सिद्धीत फसला, तर तो कुठं जातो, मग स्वर्ग सुखाचा अधिकारी होतो. तोटा आहे का, माऊलींना सांगायचा आहे. दोन्ही मार्गाने गेला तरी तोटा नाही. तोटा एक छोटासा होतो की स्वर्ग सुखामध्ये अडकून पुण्याची जेव्हा खजिना संपतो त्यावेळी परत आणि मृत्यू लोकात येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गातून परत मृत्यू लोकात यावं लागेल, हा तोटा आहे. पण मधला मार्ग आहे. म्हणून म्हणतात माऊली काय, जरा चुकला अवाटली या बुद्धी जरी जोडे, अवाटल्या तरी जोडे स्वर्ग सुख, स्वर्ग सुखाची प्राप्ती होऊ शकते. इतका हा सुंदर पंथराज आहे. आणि म्हणून पंथराज शब्द त्यासाठी वापरला, श्रेष्ठ आहे असं वापरलेला आहे. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला इथं थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आपण विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.